हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज आपण खूपच हेल्दी आणि टेस्टी असे स्वीट कॉर्न अप्पे ही रेसिपी आणली आहे. खूप करायला सोपी आणि भरपूर येथे आपण भाज्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे खूपच हेल्दी आणि टेस्टी त्यासाठी बघा मी स्वीट कॉर्न बाजारातून आणले होते. अशा प्रकारे साफ केले आहेत आणि त्याचे दाणे आहेत ते सुट्टे करून घेणार आहेत. स्वीट कॉर्नचे दाणे सुट्टे करायला एकदम सोपे जातात आणि स्वीट कॉर्न तुम्ही नेहमी भाजून खाल्ला, उकडून खाल्ला तर आज आपण छानसे अप्पे करूया. त्यासाठी मी 1 वाटी स्वीट कॉर्न घेतले आहेत बघा निवडून. त्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. खूप टेस्टी आणि हेल्दी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मैत्रिणींनो. त्यानंतर आपण येथे माझ्याकडे लाल मिरची होती ती मी घातली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर खूप सारा लसूण घातला आहे. खूप छान टेस्ट येते आणि 1 चमचा आपण जिरे घातले आहे. असं आपण जाडसर कुटून घेणार आहोत, जास्त बारीक नाही कुटणार, म्हणजे जेव्हा आपण खाऊ तेव्हा छान असं दाताखाली आलं पाहिजे. 2 वाट्या मी रवा घेतला आहे. रवा घ्यायचा. तुमच्याकडे बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरला थोडासा फिरवून घेतला तरी चालेल. 1 वाटी मी दही घेतलं आहे. दही मीडियम घ्यायचे, जास्त आंबट पण नको आणि कमी पण नको, असं मीडियम घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून असं आपण रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे रवा छान असा आपल्या मुरण्यासाठी भिजत ठेवणार आहोत आपण आणि ते भरपूर भाज्यांचा समावेश करणार आहोत. हे बघा थोडं थोडं पाणी घालून छान असं आपण घट्ट त्याचं मिश्रण करून घेणार आहोत. खूपच हेल्दी आणि टेस्टी, अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी स्वीट कॉर्न अप्पेची रेसिपी. हे बघा आपण छान असं मुरत ठेवलं आहे. तोपर्यंत आपण भाज्यांची तयारी करून घेतली आहे. बघा मी येथे कोबी, शिमला मिरची, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर, बीट या भाज्यांचा समावेश केला आहे. बघा तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता. येथे पालेभाज्यांचा पण तुम्ही समावेश करू शकता. त्यानंतर मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि अर्धा चमचा हळद, हिंग घातला आहे आणि आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. बघा छान असा आपला रवा किती छान फुलला आहे बघा. कारण आपण भाज्या त्या चिरेपर्यंत आपण ठेवलं होतं ते 10 ते 15 मिनिट. आणि त्यानंतर आपण जे स्वीट कॉर्नचं असं जाडसर आपण कुटून घेतलं होतं ते त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. आणि ज्या भाज्या मी घेतल्या आहेत कोबी वगैरे त्या आपण त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. भरपूर भाज्यांचा समावेश. मुलं भाज्या खायचं म्हटलं की कंटाळा करतात, मुलंच नाही मोठी माणसं पण. मग तुम्ही अशा प्रकारे त्यांच्यासाठी खूपच फायबरयुक्त अशी रेसिपी बनवू शकता. हेल्दी तुम्ही नाश्त्यासाठी, जेवणासाठी बनवू शकता. हे बघा छान असं मिश्रण मी तयार करून घेतलं आहे बघा. भरपूर भाज्या घातल्या आहेत आणि बीटाने तर त्याला खूप छान रंग पण आला आहे. अप्पे पात्राला आपण छान असं तेल लावून घेणार आहोत, म्हणजे अप्पे आपले सुंदर आणि टेस्टी होतील. तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही येथे समावेश करू शकता. माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या घातल्या आहे. तुम्ही पालेभाज्या पण घालू शकता, जसे मेथी, पालक. म्हणजे मुलांसाठी हेल्दी ब्रेकफास्ट तुम्ही मुलांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा जेवणासाठी, नाश्त्यासाठी. हे बघा अशा प्रकारे मी छोटे छोटे त्याचे गोळे केले आहेत आणि ते आपण अप्पे पात्रामध्ये हे बघा अशा प्रकारे छान असे ट्रान्सफर करणार आहोत. खूपच हेल्दी, टेस्टी आणि दिसायला एकदम युनिक अशी अप्पेची रेसिपी आहे बघा, स्वीट कॉर्न अप्पे. भरपूर फायबरयुक्त आपण बनवत आहोत रेसिपी. हे बघा आपण सर्वप्रथम कढईचे जे अप्पे पात्र आहे त्या वाट्या भरून घेतल्यानंतर आपण मधलं ठेवलं आहे. वरून आपण त्याला तेल सोडणार आहोत, म्हणजे आपल्याला काढायला सोपं जाईल. आणि आपण झाकण ठेवणार आहोत 5 मिनिट मध्यम गॅसवर. पूर्ण आपण जो तवा आहे अप्पेचा तो गरम करून घेतला होता आणि नंतर 5 मिनटासाठी बघा मध्यम गॅसवर. बघा किती सुंदर रंग आला आहे बघा त्याला बीटामुळे. आणि आपण त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, लाल तिखट पण टाकलं आहे, त्यामुळे तर एकदम
असं टेस्टी लागणार आहेत आपले स्वीटकॉर्नचे आप्पे. बघा किती छान असे सहज पलटी होत आहेत. अशा प्रकारे एकदा खरंच करून बघा मुलांसाठी, घरातल्या मंडळींसाठी. आणि केल्यानंतर रेसिपी कशी झाली ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही मुलांना जे बाहेरचं खायला देता मैत्रिणींनो, त्यापेक्षा तुम्ही हे जे मिश्रण आहे ते तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. फक्त त्यामध्ये कांदा वापरू नका. कांदा घालून ते ठेवायचं नाही. बाकी तुम्ही भाज्या वगैरे घालून ठेवलं तरी चालेल. तुम्हाला कांदा आवडत असेल तर जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही कांदा त्यामध्ये मिक्स करून अशा प्रकारे वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकता. मी अशीच इडलीची रेसिपी दाखवली आहे बघा. असंच साहित्य, फक्त त्यामध्ये वरनं मी स्वीटकॉर्न लावून इडली पात्रात उकळून घेतल्या होत्या. पुन्हा आपण 5 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं. 5 मिनटानंतर बघू शकतो आपण. बघा किती सुंदर असे आपले आप्पे छान असे आपण मध्यम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत शेकून घेणार आहोत. खूपच हेल्दी टेस्टी असा आपला नाश्ता पूर्ण बघा झाले आहेत आता आपले आप्पे. बघू शकतो आपण. रंग तर अगदी अप्रतिम आला आहे. मुलांच्या आवडीचा मुलांना इडली, डोसा, आप्पे, उत्तप्पा, ढोकळा हे अगदी मुलांना खूप आवडतं. म्हणजे आमच्या घरात तर खरंच माझी मुलगी आली ना तर मी खरंच खूप वेगवेगळं करते. कारण काय होतं, मुलं असले की जे आहे ते संपले जातं आणि करायला पण उत्साह येतो. हे बघा छान असं आपण शेकून घेतलं आहे बघा. आणि खूप छान होतात आणि टेस्टी. आणि यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरल्या आहेत, त्यामुळं तर अगदी आपल्या तब्येतीसाठी तर छान. कारण आता काय झालं आहे, हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या येतात. मग तुम्ही अशा प्रकारे भरपूर भाज्यांचा समावेश करू शकता. मुलांसाठी हेल्दी नाश्ता. मुलं काय होतं बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही असं त्यांना घरातलं करून द्या. थोडासा वेळ लागतो, पण तब्येत महत्त्वाची आहे मुलांची. बाहेरच्या खाऊन तब्येती बिघडवून दवाखान्याला खर्च करण्यापेक्षा तुम्ही थोडीशी मेहनत घेतली आणि त्यांच्यासाठी छान असे वेगवेगळे पदार्थ त्यांना करून घातले. हेल्दी महत्त्वाचं म्हणजे मॅगी वगैरे त्याच्यापेक्षा हे छान हेल्दी आहे. भरपूर भाज्या आणि छान असं टेस्टी नाश्ता मुलांसाठी तुम्ही करू शकता. हे जे आप्पे आहेत तुम्ही असेच खाल्ले तरी खूपच टेस्टी लागतात बघा. कारण तुम्ही त्यामध्ये आपण हिरवी मिरची पण घातली आहे, लसणाने भन्नाटच टेस्ट येते. आणि महत्त्वाचं म्हणजे जिरे, लाल तिखट. बघा किती सुंदर आपले आप्पे भाजून आपण केले आहे कमी तेलामध्ये. हे बघू शकता आपण किती सुंदर दिसत आहेत. म्हणजे कमी तेलाचा आणि हेल्दी असा आपला नाश्ता तयार झाला आहे. मी येथे ज्वारीच्या आप्प्याची रेसिपी पण अपलोड केली आहे. आपण नवीन असाल तर चॅनलला व्हिजिट देऊन ती पण बघू शकता. हेल्दी नाश्ता आणि हेल्दी रेसिपी मी शेअर करते मैत्रिणींनो. चला तर मग पटकन चॅनलला एक लाईक करा. रेसिपी आवडली असेल तर छानशी कमेंट करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हाईप करायला विसरायचं नाही. आणि तुम्हाला बघा एक तोडून दाखवते मी. बघा किती छान आतपर्यंत कलरफुल दिसतो आहे. आणि जे आपण स्वीटकॉर्न जे आपण जाडसर कुठले होते ते बघा वरती दिसत आहेत. आणि रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायची आहे आणि छानशी कमेंट करायची आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.